शिक्षण हे सर्वांसाठी असावं आणि ते सर्वांना उपलब्ध व्हावं हा खरं तर एक साधासा विचार, पण तो अंमलात आणणं महाकठीण. कारण यासाठी लागतात ध्येयवादानं भारलेली माणसं, जी माणसं तयार केली रयत शिक्षण संस्थेनं आणि मग ही माणसं गेली महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यांमध्ये. म्हणजे ज्या गावात मुलांनी कधीही स्वप्नातही विचार केला नसेल की आपण शाळेमध्ये जाऊ, अशा ठिकाणी जाऊन या माणसांनी ज्ञानाचं नंदनवन फुलवलं. बामणोली साताऱ्यापासून 25-30 किलोमीटरवर बसलेलं हे गाव. कास सुंदर पठार ओलांडलं की थोड्याच वेळात बामणोली येतं. पाऊस प्रचंड. रस्ते निसरडे. 2-1 किलोमीटरची चढण होती. आणि मग आली डोंगराच्या कुशीत बसलेली ही सुंदर शाळा. दूरवर पसरलेल्या या डोंगरदरीत या शाळेनं ज्ञानाची हाक दिली. रयत शिक्षण संस्थेचा जो गुणवत्ता वाढ प्रकल्प आहे हा सर्व विद्यालयामध्ये अतिशय काटेकोरपणे राबवला जातो आणि त्याचंच फलित म्हणजे या विद्यालयाचा निकाल हा 92% दुर्गम भागातला असून सुद्धा 92% आहे. या शाळांना पावसाळी सुट्टी असते, त्यामुळे वर्ग खाली होते, पण तरीही या मुलीला आम्ही शाळेत बोलावून घेतलं. कारण डोंगर भागातल्या याच शाळेतली ही विद्यार्थिनी 10वी मध्ये 90% गुण मिळवून विभागातून पहिली आली आहे. हा माझा बेंच जिथे बसून मी 90% गुण मिळवले. हा माझा वर्ग जिथे आजूबाजूच्या 4-5 गावातून माझे मित्रमैत्रिणी यायचे, जिथे आम्ही एकत्र अभ्यास करायचो. खूप धमाल यायची. आज 10वी नंतर जेव्हा मी या शाळेमध्ये येते तेव्हा माझ्या मनामध्ये केवळ एकच प्रश्न उभा राहतो की जर ही शाळा नसती तर आम्हा मुलांचे शिक्षण कसे झाले असते, विशेषतः आम्हा मुलींचे. गेल्या 90 वर्षात रयतनं स्वतःमध्ये अनेक बदल केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्यापैकीच एक. मराठी मुलं या क्षेत्रात मागे पडतात हे वास्तव रयतनं खोडून काढलं. मी सध्या समाज कल्याण कार्यालय सातारा येथे आहे आणि माझी DYSP या पदासाठी निवड झालेली आहे. मी सध्या प्रोफेशनली तहसीलदार म्हणून अलिबाग येथे आहे. सध्या मी सातारा येथे विक्रीकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझी निवड असिस्टंट इंजिनियर क्लास 1 सार्वजनिक बांधकाम विभाग या पदावर झाली आहे. मी सातारा पोलीस दलात कार्यरत असून माझी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेली आहे. मी सध्या सातारा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. आता माझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. कॅपिटेशन नाही, डोनेशन नाही, पैशाची देवघेव नाही, नोकऱ्या लावताना पैसा नाही, तांबडा पैसा. ही सगळी कर्मवीरांची प्रेरणा आहे, त्यांच्या त्यागाची पुण्य आहे. त्यांनी शेवटपर्यंत फक्त समाजाचा आणि समाजाचाच विचार केला. प्रयत्न काय दिलं हे खरं तर शब्दात सांगण्यासारखं नाही. आमची संस्था खरं म्हणलं तर केवळ संस्था म्हणता येणार नाही, हे एक आमचं कुटुंब आहे. रयत शिक्षण संस्था विस्ताराबरोबर गुणवत्ताही जपण्याचं काम करते. त्यामध्ये एक स्वप्न आहे, एक चांगला शिक्षक व्हायचं, चांगली पिढी घडवायचं. आज महाराष्ट्रातील जे चित्र आहे हे महाराष्ट्राचे चित्र जर अण्णा झाली नसती तर आजचं चित्र तुम्हाला दिसलं.